केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते वासिन रेल्वे पादचारी पुलाचे लोकार्पण। वासिन पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणि रेल्वे मार्गिकेवरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले। वासिन स्टेशनवर सरकते जिने 2 लिफ्ट सुरू करण्यात आले आहेत। रेल्वे स्थानकात प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे मत व्यक्त करत कपिल पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व वासिनकरांशी संवाद साधला। या प्रसंगी शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक, भाजपचे अमोल तारमळे, शेखर अधिकारी, वासुदेव काठोळे, केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राम माळी, राजेश तिवरे, कमलाकर घरत आदी मान्यवरांसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। रेल्वे पादचारी पुलाचं आज उद्घाटन झालेलं आहे, आपल्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे, काय सांगाल? गेल्या अनेक दिवसापासूनची वाशिमच्या प्रवाशांची मागणी होती। ही मागणी आज आपण उद्घाटन करून पूर्ण केलेली। आज हा ब्रिज वापरासाठी खुला झालेला आहे। रेल्वे इंजिनिअरिंगकडून 4 कोटी रुपये खर्च करून या वाशिम आरयूबीचं एअरपोर्ट फुटओव्हर ब्रिजचं हे काम पूर्ण झालं, त्याचं आज लोकार्पण झालं। त्याचबरोबर MRBCच्या माध्यमातून दुसरं फुटओव्हर ब्रिज त्याचंही लोकार्पण झालं। 1,20,00,000 रुपये खर्च करून तो FOB झालेला आहे। निश्चितपणाने शहापूर तालुक्यातील ह्या वाशिम स्टेशनच्या सुविधांमध्ये आमूलाग्र बदल असा देशाचे प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालेला आपल्याला बघायला मिळत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी निश्चितपणाने होतील। आज 2 लिफ्ट इथे कार्यान्वित आहेत, 1 लिफ्टचं काम सुरू आहे, 1 एक्सलेटर सुरू आहे। निश्चितपणाने अजून दुसऱ्या बाजूला एक्सलेटरची मागणी आपण करून या ठिकाणी एक्सलेटर आपल्याला कसा करता येईल या बाबतीतला आपण या ठिकाणी प्रयत्न करू। येणाऱ्या काळामध्ये आपण रेल्वे ओव्हरब्रिजचं उद्घाटन केल्यामुळे पलीकडच्या बाजूला अजून मोठ्या प्रमाणात विकास होण्याची शक्यता आहे किंवा होईल। तो विकास जसा होईल तशी इथली रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल। ती वाढल्यानंतर ती गोष्टही गृहीत धरून आपण ह्या रेल्वेच्या सुविधांच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्या सुविधा या ठिकाणी देण्यासाठी आपण निश्चितपणाने रेल्वे प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत। आसनगाववरून प्रवास करताना रेल्वे प्रवाशांना गाड्या उशिरा असल्याचं अनेक वेळा जाणवलं आणि त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला। त्यांची मागणी आहे की गाड्या अनेक वेळा थांबवल्या जातात आणि मेल एक्सप्रेस काढल्या जातात, त्याबद्दल अनेक वेळा त्यांची मागणी, यावर काय आपण करणार का? नाही, आता सगळ्या देशामध्ये ह्या बाबतीतला निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला आहे। फ्रेट कॉरिडॉर सेपरेट करण्याचा निर्णय घेतला। तर आपल्याकडे ते सुरू नाही झालं, पण दिल्लीवरून तो सुरू होऊन आपल्या JNPTकडे फ्रेट कॉरिडॉर, तर या सगळ्या मालगाड्या एका ट्रॅकवरून जाणार, त्याच्यामुळे हे थांबावं लागणार नाही। टप्प्याटप्प्याने ही कामं सुरू होणार आहे। निश्चितपणाने ही कामं सुरू होतील, मंजूर होतील, सुरू होतील त्या होतील, पण तत्पूर्वी ही जी काही समस्या आहे ही GMला सांगून तात्काळ याच्यामध्ये कसं निराकरण करता येईल आणि प्रवाशांना त्रास होणार नाही आसनगावच्या या बाबतीतल्या सूचना जनरल मॅनेजरला मी देईन।